संबंधात एक 2 मिनिटात मी तुम्हाला सत्तर करण्यासाठी मी आपल्याला बोललो आहे. धन्यवाद. तर काल आम्ही 3 वाजता टेम्पोमध्ये सायकली टाकून निघालो आणि जवळजवळ 6 वाजता 6:30 आम्ही तिथं पोहोचलो. पोहोचल्यानंतर ह्याच्या आधी कल्पना सर किंवा प्रफुल्ल सोमदळे किंवा सचिन दत्त हे सगळे तिथं आधी जाऊन आले होते. त्यामुळे त्यांनी आमचं पहिल्यांदा तिथं खूप चांगल्या पद्धतीचं स्वागत केलं. तिथे आम्हाला राहायची सोय केली होती. ती खूप छान एक कार्यालयामध्ये सोय केली होती. गेल्यानंतर प्रथमतः आम्ही जन्मभूमी याच्या तिथं गावामध्ये जाऊन तिथलं जे स्मारक आहे तिथले जे काही वास्तव्य आहे तिथं आम्ही कधी जाऊन ते सगळे बघितलं. तिथं लोक गावामध्ये एक राईड मारली आणि आल्यानंतर आमचे तिथले जे काही स्वामी आहेत सिद्धिंग स्वामी म्हणून तिथले आहेत तर ते आम्हाला भेटायला आले आणि ते आल्यानंतर आम्ही एवढे सगळेजण प्रयत्न करतोय आणि त्यांना इतका आनंद झाला. मग आता तुम्ही अक्षय तृतीया रविवारी आहे आणि सोमवारी तुमच्या इकडच्या 5 गाड्या आल्या पाहिजेत, 5 ते 10 गाड्या आल्या पाहिजेत असं त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली. आम्ही कर्नाटक सरकारतर्फे आणि तुमच्या महाराष्ट्र सरकारतर्फे या दोन्ही सरकारतर्फे आपण प्रयत्न करूया. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आमचं खूप छान पद्धतीनं स्वागत केलं आणि असा प्रयत्न करूया त्यासाठी तुम्ही सोमवारी या. अक्षरविधी झाल्यानंतर 5 ते 10 गाड्या घेऊन सोमवारी या अशी त्यांनी आम्हाला विनंती केली. त्याचबरोबर तिथलं कर्नाटकचं वैशिष्ट्य काय आहे की स्वामी महाराजांनी सांगितलं तो शब्द प्रमाण आहे आणि त्यामुळे तिथल्या डेप्युटी मॅनेजरला फोन केला. डेप्युटी मॅनेजर लगेच तिथं आला. मग आम्ही कर्नाटक भाषेमध्ये आणि आपल्या मराठी भाषेमध्ये निवेदन दिलं की पंढरपूर ते बागेवाडी अशी बस चालू व्हायला पाहिजे मंगळामार्गे. तर हे पण निवेदन त्यांनी स्वीकारलं लगेच आणि ही लवकरात लवकर बस चालू करावी असे महाराजांनी मी सूचना केल्या आणि त्यांनी पण ते म्हणले आपण लगेच चालू करूया. हे धर्मस्थळ ठराव करून घेतले. त्याचबरोबर महाराजांनी काय केलं की आम्ही त्यांना सांगितलं की 13 वर्ष वास्तव्य महात्मा बसवेश्वरांचं मंगळात होतं तर आपण हे धर्मस्थळ करूया. त्यांनी अजून एक गाव तिथल्या कर्नाटकात करणार आहे त्याचबरोबर आम्ही मंगळातून करूया आणि आमचं सरकार पण तुमच्या पाठीशी आहे असा त्यांनी आपल्याला शब्द दिला. तर हे ऐकून पण आम्हाला खूप आनंद झाला की एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली. तर धर्मस्थळ करूया आणि तिथं असं आहे. आमचं आत्तापर्यंत काय काय प्रयत्न झाले. फार्मची जमीन होती ती कशी कॅन्सल झाली. परत आता नवीन जमीन कृष्ण तलाव शेजारी 25 एकर आहे आणि ती कशी वाढवता येईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक कसं होईल हे कन्नड भाषेत मला वाटतं निगाड सरांनी त्यांना समजावून सांगितलं आणि ते असं पण प्रशिक्षण आमचं तिथं चालू होतं. म्हणजे निगाड सर सांगायचे महाराजांना महाराज ते त्याच्यावर रिप्लाय द्यायचे. तर त्यांना पण हे सगळं ऐकून आनंद झाला आणि ह्याची प्रतिकृती म्हणून आज जेव्हा आम्ही सकाळी 5 वाजता सायकल 4:45 आम्ही त्या बसवेश्वराच्या मंदिरात गेलो तर 4:45 वाजता महाराज तिथे हजर होते. हे बघून आम्हाला आनंद वाटला. म्हणजे कोण असे यायला लागले सायकलवर आले आणि त्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत तरी सुद्धा त्यांनी आम्हाला ते मशाल ज्योत पेटवण्यासाठी हे सगळं करण्यासाठी तिथं ते आले. तर ते बघून पण आम्हाला समाधान वाटलं आणि मग असा आमचा प्रवास परतीचा प्रवास तिथून आमचा निघाला सुरू झाला. तर तिथून निघाल्यानंतर मनगोळी गावामध्ये तिथल्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला चहा पाण्याची सोय केली. मनगोळीनंतर पुढे आम्ही आलो तर तिथं विजापूरचे जे सायकल रायडर्स आहेत तर त्यांनी आमची नाश्त्याची सोय केली होती आणि त्यांनी आमचं सरांचं सत्कार करून कौतुक केलं की एवढा आमचा प्रवास चांगला करताय तुम्ही आणि चांगलं ध्येय आहे तुमचं. त्यांना पण खूप आनंद झाला. त्याच्यानंतर परत आम्ही उमदी गावात आलो. उमदी गावात मोरबागमध्ये थांबलो होतो. तिथं आमचं कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक झालं आणि परत आम्ही उमदी गावात आलो. तर तिथले मुख्याध्यापक माळी सर यांनी आमचं सायकलीला हार घालून तो खूप छान पद्धतीने स्वागत केलं. आम्हाला याची कल्पनाच होती नव्हती सायकलीला हार घातला जाईल म्हणून. तर ते सायकलीला हार घालून खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं. नंतर जेवण खूप चांगलं होतं. नंतर एवढंच काय हे सांगायची गोष्ट नाही तरी मी सांगतो तरी म्हणजे आंबेजोगाईला चला पण विश्रांती घेतली. आम्ही खरं सांगतो काय अर्धास आम्ही तिथे पडलो विश्रांती घेतली आणि मग त्यांनी आम्हाला टाटा बाबा केला आणि त्यांनी भाषणामध्ये तिथले सभापती आले होते तिथले जिल्हा परिषद सदस्य आले होते. त्यांनी पण आम्हाला शब्द दिला की तुम्हाला काय लागेल आणि कधी हाक मारा मला मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. तर ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही फक्त सांगा शब्द टाका आम्ही यायला तयार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडम येणार आहेत तिथं
आणि आम्ही त्यावेळेस निवेदन देऊया आणि आपण प्रयत्न करूया असाही त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आमचा हा परतीचा प्रवास झाला. हा प्रवास याच्या आधी बऱ्याच सायकल राईड्स मी वारी परिवाराबरोबर केल्या, पण ही जरा वेगळीच आणि विलक्षण अवघड अशी होती. का अशी होती तर एक म्हणजे उलटं वारं होतं पूर्ण आणि त्याचबरोबर ऊन होतं आणि सायकल पळत नव्हतं. चांगली सायकल असं जाऊ पळत नव्हतं आणि वाईट वाटत होतं. चढ होता. कधी पोचते का पोचते अशा पद्धतीने सगळं वातावरण झालं. पण आता सुरुवात तर अशी झाली, पण लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग जो आहे ना, आम्हाला सगळं जिकडे तिकडे स्वागत झालं. तिकडे तिकडे सायकलीला हार घातले आणि मला वाटतं सर उलजंती झाल्यानंतर पण पुढे उलजंतीत पण हा फोटो घेऊन मला उलजंतीत तर 2 ठिकाणी झालं. तिथं पुतळ्याला हार घालून तिथं पण आमचं स्वागत झालं, कोल्ड्रिंक दिले आणि त्याच्यानंतर हा उलजंतीत सुधाकर मास्तर, नागेश कन्सेट यांचा पण सहभाग तिथं लाभला आणि आम्हाला प्रोत्साहन मिळालं. तर अशा पद्धतीनं लोकांचा सहभाग, उत्स्फूर्त दिलेला प्रतिसाद हा निश्चित उल्लेखनीय आहे आणि आपला बसवेश्वर स्मारकाचा मार्ग निश्चितपणे यामुळे सुकर होईल आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असाच मिळावा आणि आम्ही मंगळवेळेकर असं या दृष्टीनं हे पहिलं जे काही आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे तो त्याला निश्चितपणे उत्साहात गेलेला आहे असं मी ग्वाही देतो आणि मला ती संधी दिली कोणत्या त्याबद्दल आभार मानतो.